म्हणून आमच्याकडे एक पोस्ट कार्डचा प्रकार आहे, त्याची किंमत 25 पैसे इतकी आहे. परंतु ते जर टपाल वाटायचं म्हटलं तर आमच्या डिपार्टमेंटला म्हणजे भारतीय डाक विभागाला साधारणतः 8 रुपये इतका खर्च येतो. म्हणजे तुम्ही जळगावच्या पोस्ट ऑफिसमध्ये ते टपाल टाकणार, इथला पोस्टमध्ये येऊन ऑफिसमध्ये छापणार, इथनं कराडला पाठवणार, कराडचा सातारला पाठवणार, सातारचा पुण्याला पाठवणार, किंवा दिल्लीला जाणार, श्रीनगरला जाणार, तिथं तिथला पोस्टमध्ये छापणार आणि तिथे डिलिव्हर करणार. ही जी प्रोसेस आहे त्याला 8 रुपये इतका खर्च असतो. साधारण 7.5 पावणे 8 रुपये तोटा सहन आम्ही देश सेवा करत आहोत. ते पोस्ट कार्ड आम्ही फक्त 25 पैसे 50 पैसे देऊ. रिप्लाय पोस्ट कार्ड आहे ते 1 रुपयाने, म्हणजे समोरच्या व्यक्तीला खर्च नको 50 पैसे. ही गोष्ट आहे, याच्यामध्ये तो व्यक्ती आपल्याला रिप्लाय पाठवू शकतो. आपल्याकडे आंतरशिप कार्ड आहे, पोस्ट कार्ड आहे, त्याची किंमत आज देखील 2.5 रुपये आहे, 2.50 पैसे. या व्यतिरिक्त आपण म्हणजे जे अंध व्यक्ती आहे त्यांच्यासाठी कोणती लिपी वापरली जाते? अंधकांसाठी ब्रेल लिपी असते. कोणती? ब्रेल लिपीचं जे मटेरियल आहे ते 7 किलो पर्यंत फुकट पाठवतो. 7 किलो फुकट पाठवतो, इतका गोष्ट करतो. आज सरपंच साहेबांची माझी चर्चा झाली, यामध्ये आम्ही एटीएम सेवा, ऑनलाईन सेवा, ह्या पण सेवा आम्ही देतो. सगळ्या सेवाचा सहग्रामस्थांनी लाभ घ्या. तसेच विद्यार्थ्यांनी पण आपल्या पालकांना भरपूर योजना आहे. आपल्याकडे सेव्हिंग बँक म्हणजे बचत खाते आहे, आपल्याकडे आरडी म्हणजे आवर्ती खाते आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या एफडीच्या योजना आहेत, आपल्याकडे वेगवेगळ्या इन्कम टॅक्ससाठी योजना आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या विम्याच्या योजना आहेत. प्रत्येक योजनेबद्दल बोलायला लागले तर 10-15 मिनिटं प्रत्येक योजनेला लागतील. म्हणजे बोलायला लागले कितीही बोलता येईल, परंतु वेळेची मर्यादा आहे. तसंच आपल्याकडे वेगवेगळे विम्याचे प्रकार आहेत. मुदतीचा विमा आहे, तसंच आता सर्वात फेमस जो आहे तो म्हणजे 520 रुपयामध्ये 10 लाखाचा विमा. साहेब आमचे काही काही गावात मोठे कॅम्प झाले, त्याची आम्ही क्लेम सुद्धा सेटल केलेले आहे. फक्त 520 रुपयामध्ये 10 लाखाचा विमा देतात. आज आपण गाडीवर अशा गोष्टीवर हातपाय फ्रॅक्चर झालं, 1 लाखापर्यंत आर्थिक मदत सुद्धा आम्ही देतो. जर काय झालं तर